सासरच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली असून या प्रकरणाची राज्यभर जोरदार चर्चा सुरू आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणाबाबत लावणी कलावंत गौतमी पाटील हिला विचारलं असता ती म्हणाली की जे काही झालं आहे ते खूपच दुर्दैवी असून मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। जो आरोपी असेल त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे आणि मी वैष्णवी हगवणे हिच्या सोबत असल्याचं तिने यावेळी सांगितलंय। लावणी कलावंत गौतमी पाटील हिचं दोस्ती दिलवाली हे गाणे रिलीज झालं असून कॉलेज लाईफ या गाण्यात दाखवलं असून गौतमी पाटील हिने यात मुख्य भूमिका साकारली आहे। यावेळी गौतमी पाटील म्हणाले की लावणी व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे। मी कधीही कॉलेजमध्ये गेले नाही, पण या गाण्याच्या माध्यमातून कॉलेज लाईफ जगण्याचा प्रयत्न केला आहे। खूपच चांगल्या पद्धतीने हसत खेळत हा गाणं केलं असून लोकांनी ते पाहावं असं यावेळी पाटील म्हणाली। वैष्णवी हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे यांनी गौतमी पाटील हिला बैलाच्या समोर नाचवलं होतं आणि त्याचा व्हिडिओ आत्ता खूपच व्हायरल होत आहे। याबाबत पाटील हिला विचारलं असता ती म्हणाली की मी कलाकार असून मी विविध ठिकाणी जाऊन माझी कला सादर करत असते। मला या गोष्टी काहीच माहीत नसतात, जे काही करायचं आहे ती माझी टीम पाहत असते असं यावेळी पाटील म्हणाली आहे। हुंडाबळीची केस खूप असते, तुम्ही पेपरमध्ये टीव्हीमध्ये पाहिलेच असेल। हगवणे कुटुंब त्यानंतर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या काळात तुम्ही तो डान्स केला होता बैला समोरचा, तर काय झालं होतं नेमकं तसं आणि याकडे तुम्ही कसं बघताय? जे झालं ते खूप दुर्दैवी होतं। मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। मी तर एकच म्हणेल की ज्याने ही चूक केली आहे, जो आरोपी आहे, जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये, जो आरोपी असेल, जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळावी, बस मी एवढंच सांगते। आणि मी आवर्जून मी वैष्णवी त्यांच्याकडनंच आहे, काही विषय नाही। तुम्ही त्या गावात जाऊन हगवणे कुटुंबियांच्या कार्यक्रमाला तुम्ही हजेरी लावली होती, तुझा काय डान्स झाला, त्यानंतर खूप काही चर्चा झाली, तो तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं, काय सांगताल नेमकं? कसं वाटतंय, कसं वाटणार दादा? वाईट, ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे। आणि असं नाहीये की आम्ही कलाकार आहोत, आम्ही बऱ्याच गावी, प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो, की असं नाहीये की पुढे काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये। आम्ही कलाकार सादर करतो, मी लावणी सादर करते, डान्स सादर करते, आमचे बरेच कलाकार आहेत, पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात। म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीचं काही माहित नाही, पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट, हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे काम वगैरे हे सगळी टीमच बघते। हो, मिळालं का नाही, सगळं मानधन मिळालं, कार्यक्रम छान झाला, सगळं व्यवस्थित झालं। व्हिडिओ आत्ता तो परत व्हायरल, मी बघितलं व्हिडिओ, मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय, मला काही गोष्ट माहित नव्हती ऍक्च्युली। मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत मला काय वाटलं की एखादं टाकतं चुकून, ते नंतर मला काही गोष्टी कळल्या, मी बघितलं, विचारपूस केली, तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण, जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं, ते मला काही हे नाही। पण मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना, आम्ही कलाकार आहोत, तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका। मी कला सादर केली आहे, बाकी काही नाही, पुढचं मला काही माहित नाही। लावणी शिवाय काहीतरी वेगळं केलंय आणि आजच लॉन्च झालं आमचं नवीन सॉन्ग आणि माझ्यासाठी हा अनुभव खूप वेगळा होता, कारण मी कॉलेज लाईफ कधी जगली नाही, तर मी ह्या गाण्यामध्ये कॉलेज लाईफ जगली, तर खरंच खूप छान वाटलं मला। आणि सर्व टीम, पूर्ण टीम खरंच खूप छान होती, हसी मजाक काय काय आमच्यात झालंय। ह्या दोन दिवस होते, खूप मजा आली, खूप प्रचंड। आमचं दोस्ती दिलवाली हे जे गाणं आहे हे कॉलेज लाईफवर आहे, परत प्रेम प्रकरण पाहिलं जसं त्यावर आहे, तर खरंच खूप छान वाटलं मला। आणि सर्वांनी आवर्जून बघायचंय, दोस्तीवरचं गाणं आहे, अरे दोस्ती म्हणजे काय विचारायलाच नको, तर सर्वांनी बघा गाणं आवर्जून आणि भरभरून प्रेम द्या। तुम्ही सर्व प्रेक्षक वर्ग जे आम्हाला प्रेम देतात कायम, तसंच ह्या गाण्यालाही द्या, बस मी एवढंच सांगते।